नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा ममदापूर येथे गावकऱ्यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज, ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून श्रीराम नवमी म्हणजे 26 मार्च रोजी या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. गावातून सर्व गावकऱ्यांनी भागवत ग्रंथाची दिंडी काढली होती. टाळ, मृदुंग, महिला पुरुष भक्तांच्या उपस्थितीत सुरुवात झाली असून यावेळी या सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब देशमुख यांनी केले आहे. पाटोदा गावातील सर्व भाविकांना पहिल्यांदा रामकृष्ण हरी. आपल्या गावाच्या आणि पाटोदा गावाच्या दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे यावर्षी आपल्या गावामध्ये 32वा हरिनाम सप्ताहाची स्थापना आज होत आहे आणि त्याबद्दल तुम्हा सर्व गावकऱ्यांना आणि गावाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या सप्त्याची जी परंपरा आहे, पाटोदा गावच्या सप्त्याची जी परंपरा आहे ती रामनवमी दिवशी स्थापना होते आणि हनुमान जयंती दिवशी समारोप होतो. हा सर्व सोहळा पुढील 7 दिवस पार पडत असताना या गावाचं वैशिष्ट्य आहे, या गावामधील सर्व ग्रामस्थ, सर्व जाती धर्माचे लोक, सर्व भागातील लोक, पंचक्रोशीतील लोक पाटोदा येथे स्थापन होणाऱ्या सप्ताहामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात आणि प्रत्येकजण आपापल्या परीनं या सप्त्यामध्ये आपलं योगदान देण्याचा प्रयत्न करतो. आणि योगदान देत असताना गेल्या 32 वर्षाचा असा अनुभव आहे की प्रत्येक माणूस या सप्त्यामधून संबोधन असेल, प्रबोधन असेल, कीर्तन असेल, भजन असेल किंवा कथा असेल, या माध्यमातून आपल्याला काही घेता येईल आणि आपलं आयुष्य कसं सुखी समृद्धी करता येईल, समाज कसा सुखी समृद्धी करता येईल, गाव कसं सुखी समृद्धी करता येईल. कारण वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे की कितीही माणूस कामाच्या व्यापात असेल, कितीही दुःखात असेल, कितीही मोठा असेल, कितीही छोटा असेल, पण ज्यावेळेस तो माणूस आपला वारकरी संप्रदायामध्ये भाग घेतो, सगळे आयुष्यातले दुःख विसरून माणूस आपलं पाऊल पुढे टाकतो. यावेळी भागवत ग्रंथाची पूजा सरपंच त्रिवेणी दशरथराव उगले यांच्या हस्ते करण्यात आले. दरवर्षी या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याने भाविक भक्तांमध्ये मोठा आनंद निर्माण झाला असून अतिशय चांगले नियोजन करण्यात आल्याचे सरपंच पुत्र अविनाश उगले यांनी सांगत सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. सर्वांना रामकृष्ण हरी. आज आपल्या जी गावातली पारंपरिक दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही सप्ताह सुरू होत आहे. या प्रसंगी मी एवढं सांगू इच्छितो की आपण 7 दिवस सगळ्यांनी वेळ काढून, शेतातले प्रत्येकाला तर काम आहे पण त्यातून वेळ काढून सर्वांनी अन्नदानासाठी आपण या मंदिरावर आता अन्नदानाचं नियोजन केलेलं आहे. तरी तन मन धनानं सर्वांनी या आपल्या सप्त्याला वेळ द्यावा. बाळगोपाळांनी, महिलांनी, पुरुषांनी अशी मी विनंती करतो आणि सगळ्यांनी मिळून आपण एकत्र असं कसं आपलं आनंद घेता येईल आपल्या सप्त्याचा आणि कीर्तनाचा आणि प्रवचनाचा, एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जिंतूर येथील हरिभक्तपरायण संदीपभाई शर्मा यांच्या अमृततुल्य वाणीतून श्रीमद भागवत कथा सुरू झाली असून या कथेसाठी भाविकांची गर्दी होत आहे. आणि सांगा देवा, अरे एखाद्या मनुष्यानं आम्हाला 1000, 2000, 5000ची मदत केली तर आम्ही 100दा त्याचं नाव घेतो, धन्यवाद 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 म्हणतो की तुम्ही आम्हाला वेळेवर पैसे दिले. पण देवा, एवढा मोठा नरदेह तू दिला आणि हा नरदेह देऊन एवढं चांगल्या कुळात जन्म घातला आणि तुझी कथा ऐकायला मिळाली. तुझे कोटी कोटी धन्यवाद. देवाला धन्यवाद द्या, धन्यवाद. लक्षात घ्या, आपण सगळं करतो पण देवाला धन्यवाद म्हणत नाही. आणि नुसतं देवाला देऊ नका, बायको असेल तर नवऱ्याला जाऊन म्हणायचं धन्यवाद, तुमच्यासारखा नवरा मिळाला, भागवत कथा ऐकायला मिळाली.
नवरा जर असल आलेला त्यानं बायकोला सांगायचं, बाई धन्यवाद, आतापर्यंतचा गाडा तू ओढला, देवाची खूप मोठी कृपा, तुलाही धन्यवाद. एकमेकाला धन्यवाद देण्याची सवय लावा. लक्षात घ्या, माणूस सगळं करतो पण जो आपल्या जवळच आहे त्यालाच धन्यवाद म्हणत नाही. रामनवमी निमित्ताने सकाळी पावनधाम संस्थानचे हरिभक्त पारायण जनार्दन महाराज चलवाड यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हरिभक्त पारायण जनार्दन महाराज चलवाड यांनी अतिशय उत्तम कीर्तन केले. करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या आईवडिलांनी लहानाचं मोठं केलेलं आहे, बोलायला शिकवलं, वागायला शिकवलं, त्या आईवडिलांचा सांभाळ करा. कारण सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे तया शरीर सेवेसी लोन कीजे. सगळ्यात मोठा परमार्थ म्हणजे आईवडिलांची सेवा आहे. एक लक्षात घ्या. मी सांगतो प्रत्येक कीर्तनामध्ये, मुलांना लक्ष देऊन ऐका वाक्य. मुलांना आईवडिलांचं सगळंच पाहिजे. काय? मुलांना आईवडिलांचं सगळंच पाहिजे, पण आईवडील सोडून. घर पाहिजे, जमीन पाहिजे, बँक बॅलन्स पाहिजे, जिथले कुठले प्लॉट घेतले आहेत ते सगळे नावावर पाहिजेत, पण ती कसे? आईवडील सोडून. अरे तुकोबराय सांगतात, पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचील. कारण पित्याचं जे धन आहे ना, ॲटोमॅटिकली मुलाच्या नावावर येतं. एकाएकी केला हां निराशीचा धनी. हां वा, एकाएकी केला मिराशीचा धनी. या सप्ताहामध्ये नामांकित कीर्तनकारांची कीर्तन सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून छत्रपती संभाजीनगर येथील हरिभक्त पारायण डॉक्टर बालाजी महाराज यांचे सुंदर वाणीतून कीर्तन सेवा संपन्न झाली. माझ्या कर्ण कायम झाले. तुझ्या मनामध्ये पडलेला प्रश्न अत्यंत बरोबर आहे. माझी अंघोळ झाली नाही आणि मी उजव्या हाताने सुद्धा दान दिलं नाही, कारण ती वाटी डाव्या हाताला होती. आणि विचार कर, अरे माणसाचा जन्म इतका क्षणभंगूर आहे. डाव्या हातानं वाटी उचलून जर उजव्या हातामध्ये घेतली, तोपर्यंत माझा किंवा जर त्याचा जीव गेला असता तर त्याला रिकाम्या हातानं परत जावं लागलं असतं आणि माझ्या दानशूरपणाला कलंक लागला असता. कारण मानव देह कसा आहे? क्षणभंगूर आहे. मानव देहाचा भरवसा नाहीये. आणि म्हणून त्या सोन्याबद्दल कसलाही मोह न बाळगता मी त्या झोळीमध्ये सोन्याची वाटी दान देऊन टाकलेली आहे. मला फळ मिळेल की नाही मला माहीत नाही, पण त्यानं जो आशीर्वाद दिलेला आहे तोच माझ्यासाठी सर्वोच्च फळ आहे, असं राजा कर्ण म्हणाले. विठ्ठला विठ्ठला. रात्री हरिपाठ हरिजागर होत असून पाटोदा गावकऱ्यांनी अतिशय सुंदर नियोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी सर्व गावकरी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नंदकुमार पिंपरेसह नागेश अवताडे, अंबाजोगाई.